सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. भारत सध्या ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती आणि 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य देशाने आता निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जा निर्मितीबरोबरच ऊर्जा साठवणूक व्यवस्थेचे महत्त्व प्रचंड वाढले असून पंप्ड स्टोरेज प्रकल्प PSPS हे भारताच्या ऊर्जा स्वायत्ततेचे सर्वात प्रभावी शस्त्र म्हणून पुढे येते. सौर आणि पवन ऊर्जेचा वाढता वापर हा भारताच्या हरित विकासाचा मजबूत पाया मानला जात असला तरी या ऊर्जेची अस्थिरता हे मोठे आव्हान आहे. दिवस रात्र ऋतू आणि हवामानानुसार या ऊर्जेचे उत्पादन कमी जास्त होत असल्याने राष्ट्रीय वीज ग्रीड संतुलित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक आवश्यक ठरत आहे. या समस्येवर दीर्घकालीन, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उपाय म्हणून पंप्ड स्टोरेज प्रकल्पांकडे पाहिले जात आहे. नेमके काय असते पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञान? पंप्ड स्टोरेज प्रकल्पांची कार्यपद्धती अत्यंत प्रभावी मानली जाते. अतिरिक्त सौर किंवा पवन ऊर्जा उपलब्ध असताना त्या ऊर्जेचा वापर करून खालच्या जलाशयातील पाणी वरच्या जलाशयात पंप केले जाते. त्यानंतर विजेची मागणी वाढल्यावर हेच पाणी पुन्हा खाली सोडून टर्बाईनद्वारे वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे ऊर्जा साठवणूक आणि गरजेनुसार तात्काळ वीज पुरवठा हे दोन्ही उद्देश साध्य होतात. जगभरातील एकूण मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा साठवणुकीपैकी तब्बल 95% क्षमता ही पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे तंत्रज्ञान केवळ परिपक्वच नव्हे तर अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित असल्याचे स्पष्ट होते. भारतासाठी का महत्त्वाचे आहे PSPS? सध्या भारताची अपारंपरिक ऊर्जा स्थापित क्षमता 254 गिगावॅटच्या पुढे गेली आहे. मात्र या ऊर्जेच्या अस्थिर स्वरूपामुळे ऊर्जा साठवणूक ही भविष्यातील सर्वात मोठी गरज बनली आहे. पंप स्टोरेज प्रकल्पामुळे पीक लोड व्यवस्थापन, ग्रीड स्थैर्य, वारंवारता नियंत्रण आणि सलग 8 ते 12 तास वीज पुरवठा शक्य होतोय. सध्याच्या बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि कमी खर्चात हे साध्य करणे अद्याप आव्हानात्मक मानले जाते. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते भविष्यात भारतात सौर आणि पवन ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढणार असल्याने पंप स्टोरेज प्रकल्पांशिवाय ऊर्जा संक्रमण पूर्ण होणे कठीण ठरू शकते. केंद्र सरकारने एक धोरणात्मक पाऊल केले. भारत सरकारनेही या क्षेत्राचे वाढते महत्त्व ओळखून PSPSला धोरणात्मक प्राधान्य दिले. एप्रिल 2023 मध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे प्रकल्प मंजुरी प्रक्रिया अधिक वेगवान झाली. पूर्वी जवळपास 900 दिवस लागणारी मंजुरी प्रक्रिया आता सुमारे 690 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असून प्रकल्प उभारणीला गती मिळत आहे. याशिवाय आंतरराज्यीय प्रसारण शुल्कातील सवलती, खाजगी गुंतवणुकीसाठी दिलेले प्रोत्साहन आणि सार्वजनिक क्षेत्रातील सक्रिय सहभागामुळे या क्षेत्रात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये पंप स्टोरेजसाठी स्वतंत्र राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. भारताकडे 267 गिगावॅट क्षमतेची मोठी संधी. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अंदाजानुसार भारतात सुमारे 267 गिगावॅट इतकी पंप स्टोरेज क्षमता उपलब्ध आहे. ही क्षमता ऑन स्ट्रीम तसेच ऑफ स्ट्रीम किंवा क्लोज लूप प्रकल्पांच्या माध्यमातून विकसित करता येऊ शकते. विशेष म्हणजे ही ऊर्जा क्षमता पूर्णपणे देशांतर्गत नैसर्गिक संसाधनांवर आधारित आहे. त्यामुळे आयात इंधनावर किंवा जागतिक पुरवठा साखळीवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. या कारणामुळेच PSPS हे केवळ ऊर्जा प्रकल्प नसून भारताच्या ऊर्जा सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. 100 वर्षांहून अधिक आयुष्य, पिढ्यानपिढ्यांची गुंतवणूक. पंप स्टोरेज प्रकल्पांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यांचे दीर्घ आयुष्य. साधारणतः 100 वर्षांपेक्षा अधिक काळ हे प्रकल्प कार्यरत राहू शकतात. त्यामुळे ही गुंतवणूक भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारी सार्वजनिक मालमत्ता मानली जाते. 2035 पर्यंत 100 गिगावॅट साठवणुकीचे लक्ष्य भारताने 2029-30 पर्यंत सुमारे 62 गिगावॅट ऊर्जा साठवणूक क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर 2035-36 पर्यंत ही क्षमता 100 गिगावॅट पर्यंत नेण्याचा रोडमॅप तयार करण्यात आलाय.
सध्या देशात 10 पंप स्टोरेज प्रकल्प कार्यरत आहेत. याशिवाय 11.6 गिगावॅट क्षमतेचे प्रकल्प बांधकामामधील असून हे अनेक प्रकल्प सर्वेक्षण आणि तांत्रिक तपासणीच्या टप्प्यात आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा ही राज्ये या क्षेत्रात आघाडीवर आहेत. विशेषतः महाराष्ट्रात अनेक मोठे PSP प्रकल्प प्रस्तावित असून भविष्यात राज्य ऊर्जा साठवणुकीचे प्रमुख केंद्र बनण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सरकारने पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेतही सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. ऑफस्ट्रीम क्लोज लूप प्रकल्पांना पारंपरिक जलविद्युत प्रकल्पांपासून वेगळे वर्गीकरण देण्याच्या दिशेने प्रयत्न आता सुरू आहेत. त्यामुळे पर्यावरणीय परिणाम कमी ठेवत प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्यास आता मदत होणार आहे. ऊर्जा स्वातंत्र्याकडे भारताची निर्णायक वाटचाल. ऊर्जा सुरक्षितता, परवडणारी वीज, ग्रीड स्थैर्य, हरित विकास आणि ऊर्जा स्वावलंबन या सर्व दृष्टिकोनातून पंप स्टोरेज प्रकल्प भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. भविष्यातील हरित ऊर्जा व्यवस्थेचा मजबूत पाया म्हणून PSPSकडे आता पाहिले जात आहे. 2030चे ऊर्जा लक्ष्य आणि 2070चे शाश्वत विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताला स्थिर, टिकाऊ आणि आत्मनिर्भर ऊर्जा व्यवस्थेची आवश्यकता आहे. पंप स्टोरेज प्रकल्प हे त्या दिशेने उचललेले सर्वात महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल मानले जात असून येत्या काळात भारताच्या ऊर्जा स्वातंत्र्याचा खरा आधारस्तंभ म्हणून PSPS निर्णायक भूमिका बजावतील यात मात्र शंका नाही.